protect Kaya and Vaci for everyone, and the Buddha's Dhamma would protect Mano. आयाजी म्हणतात की आयाजी धम्मदेशला देतील. त्यांनी काय म्हटलं की इथे जे उपस्थित सगळे समता सैनिक दलवाले जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले हे दलाची लोक आहेत. तर हे दलाचे लोक जे आहेत हे या बुद्ध धम्मामधले जे काही लोक आहेत त्यांच्या काया आणि वची म्हणजे वाणीचे दुष्कर्म होणार नाही त्याच्यासाठी ते कार्यरत असतात. तुमच्याकडून कुठलंही अकुशल कर्म होऊ नये कायेचं आणि वाचेचं त्याचं प्रोटेक्शन ते करतात. पण मनाच्या ज्या अकुशल कर्माचं प्रोटेक्शन कोण करते तर भगवंताची वचन भगवंत. तर अय्याजी म्हणतात की हे जे गार्ड्स आहेत म्हणजे ते गार्ड्स म्हणतात त्यांना पण आपल्याला माहिती आहे की हे समता सैनिक दलाचे आपले अनुयायी आहेत जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी हा निर्माण केलेला दल आहे जेणेकरून जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांचं सुरक्षा होऊ शकते याच्याने त्यांच्या शीलाची आणि त्यांच्या आचरणाची. हे आपले गार्ड आहेत. हे गार्ड जरी असले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेला आहे ज्याचं नाव आहे बुद्ध धम्म सधम्म जो जगामध्ये सर्वात उत्कृष्ट असा धम्म आहे. आणि त्या धम्माद्वारे आपल्याला नैतिकता मनाची शिकता येते आणि त्या धम्मानुसार आपण प्रगती करू शकतो मनाची आणि आपल्या आयुष्याची सुद्धा. Each person will have something to prevent the Kaya and Vaci. And Dr. Babasaheb Ambedkar helped all of you because Dr. Babasaheb Ambedkar know very well that Kaya and Vaci was do everything according to the order from Mano. And Mano, if a person who never have chance to study, to learn Dhamma of the Buddha, the Mano will be Mano Tucharita. So the Buddha would help by transforming Mano Tucharita to Mano Sucharita. So if everyone has Mano Sucharita, Mano would order Kaya and Vaci to be Kaya Sucharita and Vaci Sucharita. If the Buddha's Dhamma is in the mind of everyone, the God will not have a heavy task or will not have problem because everyone will perform Kaya and Vaci by Kaya Sucharita and Vaci Sucharita with the help of the Buddha's Dhamma that order the Kaya and Vaci from Mano Sucharita. तर अय्याजीने आता सांगितल्याप्रमाणे जे आपल्या मनामध्ये दुचरिता आणि सुचरिता असे दोन प्रकार असतात कायाचे आणि वचीचे. कायाचे दुचरिता आणि वचीचे दुचरिता जे असतात ते आपल्याकडून अकुशल कर्म करून घेतात. पण जे दुचरिता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखलं होतं की आपल्या लोकांनी सुचरितामध्ये राहायला पाहिजे तेव्हा त्यांनी आपल्या या समता सैनिक दलाची स्थापना केली होती की भगवंताचा जो धम्म आहे सधम्म आहे त्याची रक्षा करण्याकरिता हे जे आपले उपासक उपासिका आहेत त्यांना सधम्मामध्ये ठेवण्याकरिता त्यांचे वाणीचे जे दुच्चरित आहेत आणि कायेचे दुच्चरित आहेत ते होऊ नये त्यांचे सुचरित व्हावे म्हणून कायेचे सुचरित आणि वाणीचे सुचरित कायम ठेवण्यासाठी या संघाची स्थापना
बाबासाहेबांनी केली. कारण बाबासाहेब आंबेडकर हे दूरदर्शी होते. फार त्यांनी आपल्या लोकांसाठी दूरपर्यंत विचार केलेला होता. त्यांनी जेव्हा हा धम्म आपल्याला दिला, त्या धम्माच्या सुरक्षितेकरिता आपल्याला वेगवेगळी त्यांनी संस्था निर्माण केली. त्यातलीच ही एक संस्था समता सैनिक दल. आणि हे जे लोक आहेत ते लोकांचे जे दुश्चरित आहे वाणीचे आणि कायेचे ते कन्वर्ट करून त्यांना सुचरितामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. जी बाबासाहेबांची जी शिकवण आहे आणि जे शिकवण बाबासाहेबांनी बुद्ध धम्मातून घेतलेली आहे, बुद्ध धम्माचा अभ्यास करून आपल्यापर्यंत दिलेली आहे, या शिकवणीचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे म्हणून हे समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि हे तेवढेच डेडिकेट आहेत आणि या आपल्या सुरक्षितेकरता त्यांचे हे जे त्याग आहे ते वाखाणण्यासारखे आहे. त्यांनी या समाजाला आणि या बौद्ध धम्माला खूप सुरक्षा दिलेली आहे. या सुरक्षितेमध्ये आपण सर्व बुद्ध धम्मीय आपली पुढची वाटचाल करू. जे भगवंतांनी दिलेला सुधम्म आहे, सुचरिताचा धम्म आहे, त्याचा आपण पालन करून सुचरित कायाचे आणि आपल्या वाणीचे सुचरित करू. पण भगवंतांनी अजून मनाचे सुद्धा सुचरित दिलेले आहे. ते सुचरित आपण भगवंताच्या शिखाया म्हणजे दिलेल्या त्यांच्या बुद्धवचनापर्यंत प्रमाणे काय करतो, या भगवंताच्या शिक्षेप्रमाणे समोर समोर जातो. तेव्हा या आपले जे समता सैनिक दल आहे त्यांची खूप खूप आपल्याला आदर करावा लागेल की त्यांनी आपल्याला सुचरितामध्ये ठेवलेला आहे कायेच्या आणि वाणीच्या. So we appreciate that you admire, you think of Dr. Babasaheb Ambedkar, because Dr. Babasaheb Ambedkar is the one who gives your life to be more comfortable. But the person that you should not forget is also the Buddha, because wherever you were, you are, wherever you might be in this bhumi, or you might be in other bhumi after you die, or you are as a manusia. The Buddha would help you with the Dhamma of the Buddha. Dhamma of the Buddha would calm you down. Dhamma of the Buddha will help you to have peaceful in your mind. But Dr. Babasaheb Ambedkar helped peaceful in the body. But the body is under order or got to do the work in the order of the mind. So the Buddha would give you peaceful in the mind. So don't forget the Buddha. तर याची म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप चांगला असा धम्म दिला, खूप चांगली अशी शिक्षा दिली आणि आपल्याला चांगलं जीवन पण दिलेलं आहे. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आपण इथे नसतो. कुठे असतो मग? त्या झुग्या झोपड्यामध्ये ज्याला जे समाजाने टाकलं होतं आपल्या गावाच्या बाहेर, जे आपले पूर्वज राहत होते तशाप्रमाणे आपली काय असते जीवन असते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपलं एवढं चांगलं जीवन आहे जो आज आपण इथे बसलेलो आहोत. आणि त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की कायेचे आणि वाणीचे सुचरित करण्याची संधी दिलेली आहे. तसंच आपण बाबासाहेबांचं